चला तर आज एकदम झणझणीत गावरान पद्धतीचं एकदम भन्नाट असं चिकन बनवू। तर एक प्रेशर कुकर घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून त्याला गरम करून घ्यायचं आहे मस्त। आता तेल मस्त गरम झालेलं, आता इथे 2 मीडियम आकाराचे कांदे एकदम बारीक चॉप करून त्याला फ्राय करून घ्यायचे। एक गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। हलकासा सोनेरी रंग त्याला आलेला आहे। आता त्याच्यामध्ये 2 चमचे अद्रक लसूणची आपल्याला पेस्ट टाकायची आहे आणि त्याला देखील 1 मिनिट फ्राय करून घ्यायचे। मस्त फ्राय झाले। आता त्याच्यामध्ये अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। एक जवळपास 5 मिनिटं मोठ्या आचेवर त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। अगोदर फ्राय केल्याने चिकनचा जो एक स्मेल असतो ना तो निघून जातो, खाताना लागत नाही तो अजिबात। तर बघा 3 मिनिटं झालेत, चिकन मस्त फ्राय झाले। आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे, कारण तळाला लागलेला जो मसाला कांदा आणि अद्रक लसूण जे आहे ना ते आपल्याला एकत्र करायचं आहे। त्याच्यामुळं पाणी थोडंसं टाकून आता परत 3 मिनिटं त्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मोठ्या आचेवर। तरी बघा चिकन आपलं एकदम मस्त फ्राय झाले। एक जवळपास 6 मिनिटं मी टोटल त्याला फ्राय केलेले। आता त्याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला मिरचीचा खरडा तयार करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये आणि तो घालायचा आहे। एक 10-12 मिरच्या, हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये हलक्याशा फिरवून घ्यायच्या। तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल किंवा कमी तिखट हवं असेल तर तुमच्या मनाने तुम्ही मिरच्या त्याच्यात टाकू शकता। आता त्याला मिक्स करून घेऊ। आता त्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची, 1 चमचा धने पावडर टाकायची आहे आणि 1 चमचा चिकन मसाला टाकून घ्यायचा आहे। आता याला देखील 1 मिनिट फ्राय करून घेऊ मस्त। त्याच्यामध्ये लाल तिखट वगैरे आपल्याला वापरायचं नाही आपण, म्हणूनच आपण त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत। आणि ही रेसिपी तुम्ही एक वेळेस ट्राय करा मित्रांनो, इतकी जबरदस्त लागते ना। आणि याला तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खा। तुम्हाला जर घट्ट आवडत असेल तर तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता आणि जर पातळ खायचं असेल तर बाजरीच्या भाकरीसोबत एकदम बेस्ट लागते ही भाजी। हे बघा चिकन आपलं किती बढिया फ्राय झाले। हे तेल दिसतं आजूबाजूला सुटलेलं, खूप सुंदर दिसतंय। आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आपल्याला। तुम्हाला जर याच्यात दही घालायचं असेल तर तुम्ही दही देखील वापरू शकता। आता एक मोठ्या आकाराचा टोमॅटो आपल्याला असा बारीक कापून त्याच्यात टाकून घ्यायचा आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला एक लहान मेथीची जी जुडी असते ना ती आपल्याला सोलून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये टाकायची आहे। आता हे खूप वाटतंय, पण ज्यावेळेस मेथी शिजेल ना त्यावेळेस ते एकदम कमी होऊन जाईल, ते दिसणारसुद्धा नाही आपल्याला, इतकी कमी होऊन जाईल। आता पाणी टाकायचं आहे अर्धा ग्लास, हलक्या हाताने मिक्स करून घेऊ। फक्त ते चिकन जे आहे ते थोडंसं आपल्याला वर आणायचं आहे। तर छान मिक्स झालं, आता झाकण लावायचं आहे आणि 4 ते 5 शिट्या आपल्याला याच्या काढून घ्यायच्यात मीडियम आचेवर, जेणेकरून चिकन देखील आपलं छान रीतीने शिजेल। तर मी बरोबर 5 शिट्या करून घेतल्यात आणि बघा आपलं चिकन किती सुंदर दिसतंय, एकदम प्रॉपर शिजलेलं आहे। आता तुम्हाला जर घट्ट हवं असेल तर या स्टेजला तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता। तर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे, थोडंसं वाढवून घ्यायचं आहे ग्रेव्ही। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, ॲडजस्ट करून घ्यायचं आहे मीठ आणि त्याला उकळू द्यायचं आपल्याला छान। आता मस्त उकळी फुटली भाजीला। आता थोडीशी कसुरी मेथी अशी दोन्ही हाताने रगडून त्याच्यामध्ये टाकून घ्यायची। कसुरी मेथीचा इतका सुंदर फ्लेवर येतो ना या भाजीत खाताना, किती सुंदर दिसते बघा आपली भाजी। मस्तपैकी थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आणि या भाजीचा भाकरीसोबत मस्तपैकी आस्वाद घ्यायचा आहे। आणि लिंबू टाकल्यामुळे एक आंबूसपणा या भाजीला जो येतो ना तो तर एकदम काय सांगू तुम्हाला, तुम्ही ट्राय करा मित्रांनो खरंच। सेम पद्धतीनं तुम्ही पालक, तांदूळ जेवढ्या पण हिरव्या भाज्यापाला असतो ना तो वापरून तुम्ही हे चिकन करू शकता।
तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन रेसिपीज मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.